ओके. तर आज आपल्याला व्ह्यू आणि इंडेक्स टॉपिक बघायचा आहे. ठीक आहे. स्टार्ट करू आपण इंडेक्स पासून. इंडेक्स नाव ऐकलंय कुठं? येस. कुठं ऐकलं इंडेक्स? कुठं? बुक्स वरती. बुक्सला फर्स्ट पेज असतं राईट इंडेक्स. त्याचा यूज काय आहे? ते पेज नसेल तर काय होईल? कोणता टॉपिक कोणत्या पेजवर आहे किंवा नवीन कोणता चॅप्टर कोणत्या पेजवर स्टार्ट होतोय समजणार नाही ना. मग तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, प्रत्येक पेज बघावं लागेल की कोणता न्यू चॅप्टर कोणत्या पेजवर स्टार्ट होतोय. ओके. सो इंडेक्सचा यूज करून काय होतोय, तुमचा टाइम कमी होतोय की कोणता चॅप्टर कोणत्या पेजवर आहे. तुम्ही लवकर म्हणजे इन शॉर्ट आपल्या एसक्यूएल टर्म मध्ये बोलायचं झालं तर लवकर डेटा एक्स्ट्रॅक्ट करू शकता. राईट. कोणता चॅप्टर कोणत्या पेजवर चालू होणार आहे हे तुम्हाला इंडेक्स मुळे लवकर समजते. सेम आता सपोज मी इथं एक क्वेरी राईट करतोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज वेअर हायर डेट ग्रेटर दॅन फर्स्ट ऑफ जानेवारी 2000. म्हणजे असे एम्प्लॉईज मी फाइंड करतोय एम्प्लॉईज टेबल मधून ज्यांना फर्स्ट ऑफ जानेवारी 2000 नंतर हायर केलंय. ठीक आहे. तर मी क्वेरी रन करतोय. ओके. जस्ट अ मिनिट. मी एम्प्लॉय डेटाबेस परत लोड करतोय. ठीक आहे. असं कुणी आहे का ज्याने आतापर्यंत एम्प्लॉय डेटाबेस लोडच नाही केला? लास्ट लेक्चर आहे आज एसक्यूएलचं. ठीक आहे. नसेल केलं तर करून घ्या आज तरी. सिंपल इंडेक्सचा यूज काय आहे, आपल्या जे क्वेरीला रन होण्यासाठी टाइम लागतोय ना, इंडेक्सचा यूज करून तो टाइम कमी करू शकतो आपण. राईट. सो क्वेरी ऑप्टिमायझेशन टेक्निक आहे इंडेक्स. काल एक सांगितली होती, कोणती होती क्वेरी ऑप्टिमायझेशन टेक्निक? सीईटी. सीईटी नाही, सिटी. ओके. ठीक आहे. मी ही क्वेरी रन करतोय. मला असे एम्प्लॉय पाहिजे ज्यांना फर्स्ट ऑफ जानेवारी 2000 नंतर हायर केलंय. ती मी क्वेरी रन करतोय. ओके. क्वेरी रन झाली आहे बघा. प्रत्येकाला म्हणजे फर्स्ट ऑफ जानेवारी 2000 नंतर हायर केलं. असे किती टोटल एम्प्लॉईज आहे? 12. क्वेरी रन व्हायला बघा टाइम किती लागलाय? 0.390 सेकंड. राईट. आता मी काय करतोय, ह्या डेटाला आपण कोणत्या कॉलम वरती फिल्टर केलंय? हायर डेट ना. मी आता एक इंडेक्स क्रिएट करतोय. सिंपल सिंटॅक्स काय बघा, क्रिएट इंडेक्स. इंडेक्सला एक नाव द्यायचंय. मी सपोज आय हायर डेट. तुम्ही काही पण नाव देऊ शकता. ठीक आहे. मी इथं आय हायर डेट ऑन कशावर इंडेक्स क्रिएट करायचा आहे? एम्प्लॉईज टेबलच्या हायर डेट कॉलम. ओके. बघा आता मी जर हायर डेट कॉलम वरती इंडेक्स क्रिएट करतोय. ठीक आहे. इंडेक्स क्रिएट झाली.
आता इंडेक्स बघा तुम्हाला ती बॅकएंडला क्रिएट होत असते, ती तुम्हाला इथं दिसणार नाही की इंडेक्स साठी त्यांनी काय नंबरिंग यूज केली. पण आता जर सपोज मी परत ही क्वेरी सेम क्वेरी रन करतोय, टाइम किती लागतोय 0.016 सेकंड. आधी किती लागत होता बघा, आधीचा टाइम काय होता 0.390 सेकंड. टाइम कमी झालाय, तर हाच यूज आहे इंडेक्स. आता इन बॅक एंडला कशी प्रोसेस झाली असेल, आपण हायर डेट कॉलम वरती इंडेक्स क्रिएट करतोय, म्हणजे त्यांनी काय केलं असेल, प्रत्येक हायर डेट जो असेल त्याला एक नंबरिंग केलं असेल. जर युनिक नंबरिंग केलंय तर एक्स्ट्रॅक्ट करायला टाइम कमी लागणार ना. आपण एक याच्या आधी एक इंडेक्स बघितलाय का? येस, कोणता? या आधी एक इंडेक्स बघितलाय आपण, कोणता इंडेक्स? Unique key. बघा, प्रायमरी की जो कॉलम आहे ना, तो बाय डिफॉल्ट इंडेक्स आहे. त्याचा पण यूज करून आपण काय करतो, डेटा लवकर एक्स्ट्रॅक्ट होणार आहे ना. प्रायमरी की काय, युनिक आणि नॉट नल आहे. प्रत्येक रेकॉर्डला एक सेपरेट सेपरेट नाव आहे, राईट. आता सपोज सिंपल असं कन्सिडर करा, एका हॉलमध्ये 100 जण आहे आणि सर्व जणांचं प्रत्येकाचं नाव वेगवेगळं आहे, तर लवकर तुम्हाला आयडेंटिफाय होऊ शकतं ना. पण हेच जर त्यामध्ये 50 जणांचं नाव शुभम आहे, तर मग तुम्हाला कोणता शुभम पाहिजे हे सापडायला टाइम लागणार, राईट. सो मग त्यासाठी इंडेक्स काय करतं, इंडेक्सिंग बॅकएंडला प्रत्येक तुम्ही ज्या कॉलमवरती इंडेक्स क्रिएट करणार आहे त्याला एक युनिक नंबर देत जाईल आयडेंटिफाय साठी. तो तुम्हाला आता इथं फ्रंट एंडला दिसणार नाही, ठीक आहे. तुम्ही फक्त आता मी इथं बघ काय केलंय, एक हायर डेट कॉलम वरती एक इंडेक्स क्रिएट केला. आता बॅकएंडला एक हायर डेट कॉलम वरती काय आलं असेल, एक नंबरिंग असाइन झाली असेल. आणि आता जेव्हा पण मी अशी एक क्वेरी राईट करन, त्यामध्ये जर हायर डेट कॉलम यूज कराल ना, तर त्या कॉलम मुळे काय होईल, ती क्वेरी लवकर फिल्टर आउट होईल आणि क्वेरीला रन होण्यासाठी टाइम कमी लागतो. मग असं नाही की कोणत्या पण कॉलम वरती इंडेक्स क्रिएट करायचा, अशाच कॉलम वरती इंडेक्स क्रिएट करता मोस्टली जो कॉलम तुमचा मोस्ट ऑफ द टाइम क्वेरी मध्ये यूज होणार आहे, ठीक आहे. आणि बाय डिफॉल्ट आपण कोणता इंडेक्स घेतलाय, प्रायमरी की, तो पण काय इंडेक्स सारखाच यूज करतोय. त्याने पण आपण काय करतोय, डेटा इझिली फिल्टर आउट होतोय ना. कारण प्रायमरी कीचं काम काय, प्रत्येक रोला जर युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी आपण प्रायमरी कीचा यूज करतोय, राईट. आणि इंडेक्सचा पण तोच यूज आहे ना, समजते. जसं आता इथं आपण एकाच कॉलम वरती इंडेक्स क्रिएट केलाय, तसं आपण मल्टिपल कॉलम वरती पण करू शकतो. याला आपण सिंपल इंडेक्स म्हणतो. बघा, नॉर्मल एकाच कॉलम वरती इंडेक्स क्रिएट केलाय ना. इंटरव्ह्यू मध्ये जास्त क्वेश्चन नाही विचारणार तुम्हाला यामध्ये वरती, फक्त पण इंडेक्सचा यूज माहिती पाहिजे, ठीक आहे. क्वेरी ऑप्टिमायझेशन टेक्निक आहे इंडेक्स. आणखी जर सपोज एक इंडेक्स क्रिएट करायचं झालं तर क्रिएट इंडेक्स. सपोज मी एम्प्लॉय टेबल मध्ये जे 2 कॉलम आहे, फर्स्ट नेम लास्ट नेम, याच्यावर तर क्रिएट करायचं आहे. सपोज ऑन एम्प्लॉईज टेबलच्या कोणत्या कॉलम वरती करायचं आहे, फर्स्ट नेम कॉमा लास्ट. ओके. आता दोन कॉलम वरती करतोय ना इंडेक्स क्रिएट, त्याला कॉम्पोजिट इंडेक्स म्हणतात, ठीक आहे. एकाच कॉलम वरती असेल तो जो सिंपल इंडेक्स झाला, हा कोणता आलाय, कॉम्पोजिट इंडेक्स. क्लिअर आहे सर्वांना? इंडेक्सचा यूज काय समजतोय सर्वांना, कशासाठी यूज करायचा आहे? ओके. फक्त एक लक्षात ठेवा की म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये विचारू शकता व्हॉट इज इंडेक्स आणि त्याचा यूज काय. नेक्स्ट आहे आपला एक व्ह्यूचा एक टॉपिक आहे. व्ह्यू म्हणजे काय, मिनिंग काय होतो व्ह्यूचा, मराठीत मिनिंग काय होतो, बघणे, राईट, पाहणे. सिंपल. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे हा एम्प्लॉयचा डेटाबेस आहे, ओके. आता XYZ कंपनीचा हा डेटाबेस आहे असं कन्सिडर करा. आता जी ऍडमिन टीम असेल त्याच्याकडे डेटाचा पूर्ण ऍक्सेस असणार आहे. आता ऍडमिन टीमकडे ऍक्सेस असेल पूर्ण डेटा, तो सगळा डेटा बघू शकतो. एचआरचं काम काय असतं, एम्प्लॉयची सॅलरी करणं, राईट, प्रत्येक एम्प्लॉयची सॅलरी. तर मग एचआरला मला काय करायचंय, फक्त एम्प्लॉय नंबर आणि त्याची सॅलरी एवढं शो करायचं डेटा. एचआरला बाकी काय करायचंय का, तो कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करतोय, त्याची पोझिशन काय, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, हे बाकी मॅनेजर बघून घेईन ना. एचआरचं काम काय, फक्त सॅलरी. मग त्याला नेसेसरी काय, कोणती इन्फॉर्मेशन लागणार आहे, एम्प्लॉयचा नंबर लागल, एम्प्लॉयला सॅलरी किती द्यायची ते लागल, ओके. आणखी एक्स्ट्रा लागत असेल तर एम्प्लॉयचं नाव वगैरे लागेल, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही लागणार आहे का? मग एचआरला पूर्ण डेटाबेसचा ऍक्सेस देऊन काही उपयोग आहे का, सिक्युरिटी राहील का काही डेटाची? तसंच आता सॅलरी कशी असते, कॉन्फिडेन्शियल असते, कोणाची सॅलरी माहित नसते कोणाला, राईट. मग एचआर सोडून बाकी कोणाला सॅलरी आपण सोबत, मॅनेजरला काय बघायचंय,
एम्प्लॉय कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करतोय, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यानुसार तो काय करणार, त्याची पोझिशन वाढवणार, त्याला इन्क्रीमेंट देणार, राईट. 10% असेल, 15% असेल, बरोबर ना. तर मग याच सपोज मॅनेजरला सॅलरीशी काही घेणं देणं आहे का? मॅनेजरला काय पाहिजे, फक्त तो एम्प्लॉय कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करतोय, बरोबर. त्यासाठी आपण मॅनेजरला जो नेसेसरी डेटा आहे तेवढा शो करणार आहे. पूर्ण डेटाचा ऍक्सेस, डेटाबेसचा ऍक्सेस दिला पाहिजे का त्याला, कारण डेटा सिक्युरिटी राहील का. डेटा सिक्युरिटीसाठी आपण काय यूज करतो, व्ह्यूज. ओके, व्ह्यूजचा यूज काय, यूज फॉर डेटा सिक्युरिटी पर्पज. तर व्ह्यूज म्हणजे काय, व्ह्यू म्हणजे हा पण एक टेबलच आहे, पण फक्त तो व्हर्च्युअल टेबल आहे. त्याला तुम्ही बघू शकता, त्याला त्यामध्ये तुम्ही काही चेंजेस नाही करू शकत, राईट. आता सपोज HR ला कोणती कोणती इन्फो लागणार आहे, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ही इन्फो लागणार आहे. ओके, तर हा डेटा शो होईल अशी एक क्वेरी राईट करा. काय क्वेरी येईल त्या, सिलेक्ट एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, सॅलरी, देन फ्रॉम सॅलरीज, देन जॉईन करावं लागेल, जॉईन ई ऑन ई डॉट EMP नंबर इज इक्वल टू, राईट. ह्याच्या क्वेरीला मी राईट, ओके, इथं डॉट EMP नंबर, ओके. आता HR ला एवढ्याच डेटाची रिक्वायरमेंट आहे, तर मी हाच डेटा शो करणार त्याला फक्त, कारण बाकीचा डेटा नाही दाखवू शकत ना मी डेटा सिक्युरिटीसाठी. सिम्पल, आपण काय करणार, याच्यावरती एक व्ह्यू क्रिएट करणार. आता जे आउटपुट आलंय ना, ते त्या व्ह्यू मध्ये स्टोअर होऊन जाईल. व्ह्यू क्रिएट करण्यासाठी सिम्पल आहे, क्रिएट व्ह्यू. ओके, एक व्ह्यू क्रिएट करतोय ऍज दिस क्वेरी. आता ह्या क्वेरीचा आउटपुट काय येईल, यामध्ये स्टोअर होईल. तर व्ह्यू काय आहे, एक व्हर्च्युअल टेबल आहे. व्ह्यू म्हणजे काय, व्ह्यू इज अ व्हर्च्युअल टेबल बेस्ड ऑन वन और मोर टेबल. ठीक आहे, म्हणजे व्ह्यू बनवताना तुम्ही ज्या पण टेबलचा यूज करून व्ह्यू बनवताय ना, त्या टेबलला बेस टेबल म्हणतात. आता VHR हा जो मी व्ह्यू क्रिएट करतोय, हा व्ह्यू क्रिएट करण्यासाठी मी कोणत्या टेबलचा यूज केलाय, एम्प्लॉईज आणि सॅलरी दोन टेबल यूज केले. मग हे दोन टेबल काय झाले, बेस टेबल झाले. कोणत्या व्ह्यूचे, V_HR. तर आता मी ही क्वेरी रन करतोय, क्वेरी रन झाली. आता व्ह्यू काय, एक व्हर्च्युअल टेबल म्हणजे टेबल आहे ना, याचा डेटा बघायसाठी काय क्वेरी राईट करणार, सिंपल टेबल आहे तर सिलेक्ट स्टार फ्रॉम, राईट. रन करा. आणि आता याचा जो डेटा येईल, हे आउटपुट येत आहे, हाच डेटा फक्त HR ला नेसेसरी आहे, गरजेचा आहे. मग आपण फक्त ह्या टेबलचा ऍक्सेस देणार HR. आता HR बाकी डेटा बघू शकतोय का, नाही. आणि HR ला जर आपण जर सपोज HR ला पूर्ण डेटाबेसचा ऍक्सेस दिला असता आणि चुकून HR कडून काही इन्फॉर्मेशन डिलीट झाली, मग राईट, तुमचे डेटा लॉस होणार आहे ना तुमचा, बरोबर. आता जर सपोज मी HR ला फक्त ह्या टेबलचा ऍक्सेस दिलाय, ओके, HR यामध्ये काही चेंजेस पण नाही करू शकत. बघा सपोज मला यामध्ये HR नी एखादा डेटा इन्सर्ट करायला गेलाय, इन्सर्ट इनटू कोणता टेबल आहे, VHR व्हॅल्यूज. कॉलम कोणते म्हणते, हे 4 कॉलम आहे. एक एम्प्लॉय नंबर घेतोय मी तर, ओके. देन फर्स्ट नेम आहे, सॅलरी आहे. एरर येतोय, कॅनॉट इन्सर्ट म्हणताय ना, राईट. मग व्ह्यूला तुम्ही चेंज करू शकता का व्ह्यू मध्ये, कारण की त्याचा पर्पज असतो आहे ना, त्याला व्ह्यू का म्हणताय, तुम्ही फक्त बघू शकता, चेंज करू शकता का, म्हणून त्याला काय यूज आहे, डेटा सिक्युरिटी पर्पज साठी आपण व्ह्यूचा यूज करतो. आता मी जर HR ला फक्त ह्या व्ह्यूचा ऍक्सेस दिलाय, तर यामध्ये HR काही चेंज नाही करू शकणार. तो फक्त डेटा बघू शकतो, कोणत्या एम्प्लॉयची सॅलरी किती. बट आता सपोज एक आपल्याकडे
जेवढे एम्प्लॉईज होते त्यांचा डेटा तर आपण HR ला शो केलाय एक व्ह्यू बनवून. पण नेक्स्ट इयर सपोज कंपनीने अजून 100 एम्प्लॉईज हायर केले, त्यांचा डेटा कसा शो होणार HR ला? मग काय करावं लागेल? येस, परत व्ह्यू क्रिएट करायचं. मग असे सपोज एम्प्लॉय रोजच एक नवीन एम्प्लॉय, कंपनी सपोज रोज एक नवीन एम्प्लॉय हायर करते, मग रोज एक व्ह्यू क्रिएट करायचा. येस, तर व्ह्यू ला डिझाईनच तसं केलंय बघा. आता आपण VHR हा व्ह्यू कोणत्या टेबलचा यूज करून बनवतोय? एम्प्लॉईज आणि सॅलरी ना. तर मी काय करतोय, एम्प्लॉईज टेबल मध्ये एक नवीन डेटा इन्सर्ट करतोय. ठीक आहे, सो इन्सर्ट, कारण की असं कन्सिडर करा की एक नवीन एम्प्लॉईज हायर केलाय कंपनीने, तर त्याचं रेकॉर्ड एम्प्लॉय टेबल मध्ये पण येणार, सॅलरी टेबल मध्ये पण त्याचा डेटा येणार. सो मी आधी एम्प्लॉईज टेबल मध्ये इन्सर्ट करतो. इन्सर्ट इंटू एम्प्लॉईज व्हॅल्यूज, हेच नाव घेतो. ठीक आहे, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, इथं डेट ऑफ बर्थ आहे ना. एम्प्लॉईज टेबल मध्ये कोणते कोणते कॉलम आहे? बर्थ डेट, ओके, देन जेंडर आहे, देन हायर डेट. एम्प्लॉईज टेबल में डेटा एक्स्ट्रॅक्ट इन्सर्ट झालाय, चेक करा. झालंय. आता याचा रेकॉर्ड मी सॅलरी टेबल मध्ये इन्सर्ट करतोय. सॅलरीच काय क्वेरी येणार? इन्सर्ट इंटू सॅलरी व्हॅल्यूज मध्ये एम्प्लॉय नंबर किती आहे? 5,01,000. देन सॅलरी त्याची सपोज 1,20,000. फ्रॉम डेट टू डेट. ओके, सॅलरी टेबल में डेटा इन्सर्ट झाला, चेक करा. आलाय रेकॉर्ड. म्हणजे आता मी काय केलंय, आधी एक व्ह्यू क्रिएट केला VHR चा, त्याचा ऍक्सेस HR ला दिला. त्यानंतर काय झालंय, कंपनीने थोड्या दिवसांनी एक एम्प्लॉय हायर केलाय, त्याचं नाव काय? शिव शर्मा. त्याचं रेकॉर्ड एम्प्लॉईज टेबल मध्ये पण ऍड झालंय, सॅलरी टेबल मध्ये पण आलंय, राईट. पण आता ते HR ला कसं शो होणार? आपण काय केलंय, फक्त एम्प्लॉईज आणि सॅलरी टेबल मध्ये केलंय ना, राईट. पण आपण व्ह्यू मध्ये काही चेंजेस करू शकतो का? आणि आता मी व्ह्यू मध्ये काही चेंजेस केले का क्रिएट केल्यानंतर? सिंपल, आता मला व्ह्यूचा डेटा बघायचा आहे, कसं बघणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम, क्वेरी रन झाली, आलाय रेकॉर्ड, ऑटोमॅटिक आलाय ना. म्हणजे ज्या टेबलचा यूज करून तुम्ही व्ह्यू क्रिएट करताय, जर त्या टेबलमध्ये आपण डेटा इन्सर्ट केला किंवा अपडेट केला, बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक काय होतं, व्ह्यू पण तुमचा अपडेट होणार. ओके, आणि आता आपण टेबल मध्ये चेंज करतोय, म्हणजे टेबलचा ऍक्सेस कोणाकडे असणार आहे? ऍडमिन कडे. तर ऍडमिननी जर टेबल मध्ये चेंजेस केले तर बाय डिफॉल्ट व्ह्यू पण चेंज होतोय, म्हणजे HR ला डायरेक्ट अपडेटेड दिसणार आहे ना डेटा. दरवेळेस नवीन एम्प्लॉईज आलाय तो नवीन व्ह्यू क्रिएट करायची गरज आहे का? नाही. जे पण नवीन एम्प्लॉईज येतील त्यांचे सपोज रेकॉर्ड एम्प्लॉईज आणि सॅलरी टेबल मध्ये जसे ऍड होतील, बाय डिफॉल्ट तुमचा लगेच व्ह्यू पण अपडेट होतो. समजतंय? व्ह्यूचा यूज कशासाठी आहे, कशासाठी वापरतो आपण? डेटा सिक्युरिटी पर्पज साठी. व्ह्यू काय, एक व्हर्च्युअल टेबल आहे, त्याचा विच बेस्ड ऑन वन ऑर मोर टेबल, एक किंवा एकापेक्षा जास्त टेबलचा यूज करून आपण व्ह्यू बनवू शकतो. ओके, ज्या टेबलचा यूज करून व्ह्यू बनवतो त्या टेबलला काय म्हणतात? बेस टेबल. तर VHR ह्या व्ह्यूचे बेस टेबल कोणते? सॅलरी आणि एम्प्लॉईज, राईट. क्लिअर आहे यामध्ये? व्ह्यू समजलंय काय असतं, यूज कसा करतोय त्याचा? यामध्ये काही डाऊट कोणाला? येस, सर्च केलंय का? तुम्हाला काल 2 थेरोटिकल टॉपिक सांगितले होते, ऍसिड प्रॉपर्टी, नॉर्मलायझेशन. ओके, एकदा ते रीड करून घ्या प्रॉपर आणि त्याच्या नोट्स काढा. ऍसिड प्रॉपर्टी म्हणजे फक्त 4 प्रॉपर्टी: ऍटॉमिसिटी, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन अँड ड्युरेबिलिटी.
तसंच नॉर्मलायझेशनची कन्सेप्ट आहे, त्याच्या पण 3 ते 4 डेफिनेशन आहे, रीड करून घ्या फक्त एकदा. चालेल, विचारला तर थेरोटिकल क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. ओके, काही डाऊट आहे कोणाला एसक्यूएल मध्ये? एकदा आपण स्टार्टिंग पासून बघू काय काय बघितलंय. ठीक आहे. फर्स्ट डे ला काय घेतलं होतं आपण? व्हॉट इज डेटा? काय व्हॉट इज डेटा? ओके, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, राईट. देन डेटाबेस काय? येस, म्हणजे जिथं आपण डेटा स्टोअर करतोय त्याला काय म्हणतोय? डेटाबेस म्हणतोय, राईट. देन डेटाबेस नंतर डेटाबेस एक टाइप बघितला होता, रिलेशनल डेटाबेस. व्हॉट इज रिलेशनल डेटाबेस? डेटाबेस म्हणजे जिथं डेटा स्टोअर करतोय, टॅब्युलर फॉर्मॅट. सो डेटाबेस म्हणजे काय? जिथं डेटा स्टोअर करतोय. तसंच रिलेशनल डेटाबेस म्हणजे जिथं आपण टेबल फॉर्मॅटचा डेटा स्टोअर करतो. टेबल फॉर्मॅटचा डेटा म्हणजे स्ट्रक्चर डेटा, राईट. देन डीबीएमएस बघितलंय आपण. व्हॉट इज डीबीएमएस? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ते काय एक सॉफ्टवेअर आहे, त्याचा यूज कशासाठी करतो आपण? डेटाबेस मध्ये काही पण चेंजेस करायचे किंवा डेटाबेसला इंटरॅक्ट करण्यासाठी डीबीएमएस वापरतो. तसंच आणखी एक सॉफ्टवेअर आहे आरडीबीएमएस, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. त्याच्या नावातच आहे बघा, जो फुल फॉर्म आहे ना, रिलेशनल डेटाबेस म्हणजे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. रिलेशनल डेटाबेसला मॅनेज करण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे ते, राईट. त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते? MySQL, Oracle, PostgreSQL, Microsoft SQL सर्व्हर, राईट. क्लिअर आहे. देन आपण एसक्यूएल बघितलंय. व्हॉट इज एसक्यूएल? एसक्यूएल स्टँड्स फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. एसक्यूएल चा यूज काय? ही एक लँग्वेज आहे जी आपण रिलेशनल डेटाबेस सोबत किंवा रिलेशनल डेटाबेसला काही पण मॅनेज करायचंय तुम्हाला, तर ही लँग्वेज यूज होणार आहे. ही लँग्वेज कुठे यूज करतोय आपण? MySQL सॉफ्टवेअर मध्ये करतोय, राईट. देन इथं मी तुम्हाला एक फर्स्ट क्वेश्चन सांगितलं होता, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एसक्यूएल अँड MySQL, राईट. देन नेक्स्ट डेटा टाइप्स बघितले. कोणते कोणते डेटा टाइप्स आहे? इंटिजर आहे, डेसिमल आहे, कॅर, व्हॅरकॅर, देन डेट, इनम. इथं पण एक क्वेश्चन सांगितला होता, डिफरन्स बिटवीन कॅर अँड व्हॅरकॅर. क्लिअर आहे. देन आपण प्रायमरी की बघितलंय. प्रायमरी की, फॉरेन की, सिंपल आपण एक कॉन्स्टंट म्हणू. ठीक आहे, कॉन्स्टंट कोणते कोणते? प्रायमरी की, फॉरेन की, युनिक की, नल, नॉट नल, डिफॉल्ट. ठीक आहे. इथं परत एक क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन प्रायमरी की वर्सेस फॉरेन की. हा फेमस क्वेश्चन आहे, पण कन्फ्युजन साठी काय काय विचारतं बघा, प्रायमरी की वर्सेस युनिक की विचारतात. ठीक आहे, कारण की दोन्ही पण बघा, प्रायमरी कीची कंडिशन काय? युनिक आणि नॉट नल आहे. युनिक कीचा पण युनिक आहे, पण तो नल पण असतो किंवा नॉट नल पण आलो. ठीक आहे. त्यानंतर एसक्यूएलच्या कमांड्स बघितल्या आपण. ओके, कोणत्या कोणत्या कमांड्स आहे? DDL, DML, DCL, ओके, DQL, डेटा क्वेरी लँग्वेज, देन TCL आहे, अँड ठीक आहे. DDL म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज. DDL मध्ये काय काय येतं? क्रिएट, अल्टर, ड्रॉप, रिनेम, ट्रंकेट, राईट. DDL मध्ये जे पण येत ते सर्व फक्त स्ट्रक्चर वरती वर्क होता, राईट. स्ट्रक्चर म्हणजे सपोज तुम्हाला एक रूम बांधायची, राईट. एक तुम्ही रूमचं स्ट्रक्चर, एक खोली बांधली आहे,
म्हणजे ते स्ट्रक्चर झालंय, त्या खोलीत काहीच सामान नाही ठेवलंय, आणखी खोली एम्प्टी आहे ती, ते स्ट्रक्चर झालंय खोली म्हणजे, राईट. आता त्या खोलीमध्ये सपोज मला काही पण सामान स्टोअर करून ठेवायचंय, तर त्यासाठी बॉक्सेस लागणार आहे. ते बॉक्सेस म्हणजे ती खोली म्हणजे तुमचा डेटाबेस आहे, त्यामध्ये तुम्ही बॉक्सेस ठेवताय ते म्हणजे टेबल आहे, आणि त्या बॉक्सेसच्या आतमध्ये सामान असल्यामुळे तो तुमचा डेटा झाला. ठीक आहे. स्ट्रक्चर वरती काम करायचं असेल तर डीडीएल कमांड आहे. डीएमएल कशावरती वर्क करते? डेटावर. सो इन्सर्ट इनटू अपडेट डिलीट. ओके. देन टीसीएल किंवा डीक्यूएल घ्या आधी, डेटा क्वेरी लँग्वेज, त्यामध्ये सिलेक्ट. कधी कधी काही काही याच्यात डीएमएल मध्ये पण सिलेक्ट घेतलं तरी चालतं, किंवा काही काही बुक मध्ये कसं आहे डीक्यूएल म्हणून एक सेपरेट घेतलंय त्यांनी, सिलेक्ट डीक्यूएल करतात. ठीक आहे. देन नेक्स्ट काय? टीसीएल घ्या. ठीक आहे. डेटा क्वेरी लँग्वेज, यामध्ये काय येतं? सॉरी, डेटा कंट्रोल लँग्वेज, यामध्ये काय येतं? ग्रँट अँड रिवोक. जसं आता मी म्हणलोय v_hr आपण जो व्ह्यू क्रिएट करतोय त्याचाच ऍक्सेस HR ला देणार आहे, तर ते ऍक्सेस कसं देणार? ग्रँट आणि रिवोकने देणार. ठीक आहे. हे काम आपलं नसतं, हे ऍडमिन डिपार्टमेंटचं काम असतं. ओके. देन टीसीएल मध्ये काय? कमिट रोल बॅक, राईट. आणखी एक सेव्ह पॉइंट एकदा बघून घ्या फक्त काय ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. ठीक आहे. कमिट आणि रोल बॅक यामध्ये यूज होतो. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? देन आपण काय बघितलंय कमांड नंतर? नाही, आधी आपण डेटाबेस क्रिएट केलाय, राईट. आता क्रिएट स्टेटमेंट बघितलंय, क्रिएट डेटाबेस बघितलंय. देन डेटाबेस क्रिएट केलं, त्यामध्ये आपण टेबल क्रिएट केले, राईट. क्रिएट टेबल केले. क्रिएट टेबल आपण दोन वेने केले, एक विदाउट रिलेशनशिप केले, नंतर विथ रिलेशनशिपने पण कसे करायचे ते बघितले. आणि आता सपोज माझ्याकडे टेबल क्रिएट आहे, पण त्यामध्ये त्याच्या स्ट्रक्चर मध्ये काही पण चेंजेस करायचे, काय यूज करणार? अल्टर यूज करणार, राईट. सो अल्टर बघितलंय. अल्टर मध्ये आपण काय काय बघितलंय? ऍड प्रायमरी की, ठीक आहे. नेक्स्ट अल्टर, त्यामध्ये काय काय बघितलंय? ऍड प्रायमरी की. ओके. फॉरेन की, ऍड फॉरेन की. देन ड्रॉप प्रायमरी की, फॉरेन की. युनिक कीला कसा ड्रॉप करतो? इंडेक्स. आठवत आहे ना? ड्रॉप इंडेक्स. देन ऍड कॉलम केलाय, ड्रॉप कॉलम केलाय, चेंज कॉलम केलाय, रिनेम कॉलम केलाय, मॉडिफाय कॉलम केलाय. डिफरन्स काय काय यामध्ये? एक नवीन कॉलम ऍड करायचं ऍड कॉलम आहे, कॉलमला ड्रॉप करायचं असेल तर ड्रॉप कॉलम. ठीक आहे. कॉलमचं नाव चेंज करायचं असेल तर रिनेम कॉलम आहे. कॉलमचा फक्त डेटा टाइप चेंज करायचा असेल मॉडिफाय कॉलम. पण सपोज कॉलमचं नाव पण चेंज करायचंय, डेटा टाइप पण चेंज करायचंय, चेंज कॉलम यूज करायचं. ओके. आणखी काय बघितलं यामध्ये? ओके, टेबल पण क्रिएट झालाय. आता इन्सर्ट इन. ओके. इन्सर्ट इंटूचे पण 2-3 मेथड बघितल्या. मेन रूल काय? ज्या सिक्वेन्स मध्ये तुम्ही कॉलमचे नाव टाकणार आहे त्या सिक्वेन्स मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायची. म्हणजे जो फर्स्ट कॉलमचं नाव तुम्ही मेन्शन केलं असेल, फर्स्ट व्हॅल्यू त्यामध्येच इन्सर्ट होणार आहे. ठीक आहे. इन्सर्ट इंटू. देन इन्सर्ट नंतर काय बघितलं आपण? आपले कमांड चालू केले, सिलेक्ट बघितलंय, फ्रॉम, देन वेअर. आता वेअर मध्ये काय काय बघितलं आपण? बघा, वेअर मध्ये कंडिशन बघितली, कंडिशन पण ती कशी मल्टिपल कंडिशन असेल, त्यामध्ये अँड ऑपरेटर बघितलं, और इन ऑपरेटर, नॉट इन, लाईक. आठवतंय का? नॉट लाईक. देन कंपॅरिझन ऑपरेटर बघितले, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टूचं हे पण साईन आहे, किंवा असं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणखी बिटवीन अँड बघितलाय. ओके. देन ओके, ऍग्रीगेट फंक्शन बघितलं. ठीक आहे.
ऍग्रिगेट फंक्शन कोणते सम, मीन, मॅक्स, काउंट, ऍव्हरेज. ओके. देन आपण बघितलंय ग्रुप बाय हॅव्हिंग बघितलंय. देन ऑर्डर बाय बघितलंय. बाय डिफॉल्ट असेंडिंग ऑर्डर असतं, डिसेंडिंग करायला डीएससी यूज करतो. असेंडिंगला एएससी पण करू शकतो किंवा काही मेन्शन नाही केलं तरी तो बाय डिफॉल्ट असेंडिंग करणार. आणि लास्टला लिमिट बघितलं. सो आता आपली ऑर्डर काय झाली, रायटिंग सिक्वेन्स काय झाली, सिलेक्ट फ्रॉम वेअर ग्रुप बाय हॅव्हिंग ऑर्डर बाय लिमिट. ओके. देन जॉईन बघितलं, जॉईन्स. ओके. जॉईन्स मध्ये काय काय बघितलं, इनर, लेफ्ट, राईट, क्रॉस, सेल्फ जॉईन. क्लिअर आहे. ओके. जॉईन सपोज दोन टेबलला जॉईन करायचंय तर दोन्ही टेबल मध्ये एक तरी कॉमन कॉलम पाहिजे, राईट. त्याच कॉलम वरती आपण जॉईन करू शकतो. ठीक आहे. जर कॉमन कॉलम नसेल तर काय करणार, सपोज मला एम्प्लॉईज आणि सॅलरी टेबल जॉईन करायचं आहे पण त्या दोन्ही टेबल मध्ये कॉमन कॉलम नाहीये, मग कसं जॉईन करणार. एक थर्ड टेबल असा सापडायचा आहे ज्यामध्ये एम्प्लॉईजचा पण एक कॉलम असेल आणि सॅलरी टेबलचा पण एक कॉलम असेल. मग तुम्हाला एम्प्लॉईज आणि सॅलरी जॉईन करायची होती तर आधी एम्प्लॉईजला त्या थर्ड टेबल सोबत करा आणि मग त्या थर्ड टेबलला सॅलरी सोबत करा, तर मग एम्प्लॉईज आणि सॅलरी पण डायरेक्टली जॉईन होते. तसा पण एक क्वेश्चन बघितला आपण, आठवतोय ना. नेक्स्ट जॉईन नंतर आपण सब क्वेरी बघितलाय. सब क्वेरी 3 वेनी राईट करू शकतो, राईट. सब क्वेरी इनसाइड सिलेक्ट फ्रॉम वेअर. देन सब क्वेरीचे टाइप सिंगल रो, मल्टिपल रो, स्केलर, कोरिलेटेड, नेस्टेड. टाइप्स विचारता इंटरव्ह्यू मध्ये सब क्वेरीचे. ठीक आहे. सब क्वेरी नंतर आय थिंक आपण स्टोअर प्रोसिजर आणि स्टोअर फंक्शन बघितलंय का. येस. स्टोअर रुटीन त्यामध्ये दोन टाइप्स बघितले आपण, स्टोअर प्रोसिजर, स्टोअर फंक्शन. स्टोअर प्रोसिजर मध्ये परत स्टोअर प्रोसिजर विदाउट पॅरामीटर, विथ इन पॅरामीटर, विथ इन अँड आउट पॅरामीटर. ओके. क्वेश्चन विचारता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रोसिजर अँड फंक्शन, राईट. इथं वरती तुम्हाला क्वेश्चन विचारतील बघा, इथं डिफरन्स बिटवीन वेअर अँड हॅव्हिंग विचारतील. त्यानंतर ऍग्रिगेट फंक्शन कोणते होते ते विचारतील. एसक्यूएल क्वेरी रायटिंग सिक्वेन्स हा एक क्वेश्चन विचारू शकता. एक्झिक्युशन सिक्वेन्स विचारतील. एक्झिक्युशन सिक्वेन्स काय, फ्रॉम वेअर ग्रुप बाय हॅव्हिंग सिलेक्ट ऑर्डर बाय लिमिट, राईट. देन ड्रॉप, डिलीट, ट्रंकेट याचा डिफरन्स विचारू शकता. देन अपडेट बघितलं इथंच आपण, कमिट, रोल बॅक. ओके. नेक्स्ट स्टोअर प्रोसिजर, स्टोअर फंक्शन झालंय. ओके. त्यानंतर आपण केस स्टेटमेंट्स, डेटा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट बघितलंय. देन विंडोज फंक्शन बघितलं. ओके. विंडोज फंक्शन कोणते, रो नंबर, रँक, टेन्स रँक, लॅग, लीड. क्लिअर आहे. यामध्ये पण क्वेश्चन विचारतील रँक आणि डेन्स रँकचा काय डिफरन्स आहे, लॅग आणि लीडचा काय डिफरन्स आहे. ठीक आहे. ओके. विंडो फंक्शन नंतर आपण सिटी बघितलंय, कॉमन टेबल एक्सप्रेशन. देन टेम्पररी टेबल बघितलंय. आज आपण इंडेक्स,
व्ह्यू बघितलाय. ओके. आणि क्लासचा टॉपिक आहे जो तुम्ही रीड करणार आहे तो म्हणजे ऍसिड प्रॉपर्टीज अँड नॉर्मलायझेशन. ठीक आहे. SQL चा हा पूर्ण सिलेबस आहे. ठीक आहे. पॉइंट वाईज स्टडी करू शकता तुम्ही. एक फर्स्ट पॉइंट घ्या, डेटा काय प्रॉपर पॉइंट वाईज, आणि ह्याच वेळी गेला ना तर बघा परफेक्ट पूर्ण स्टडी होते. ठीक आहे. यामध्ये फक्त आपण पूर्ण सिलेबस मधून एकच टॉपिक मिस केलाय, तो म्हणजे ट्रिगर. ठीक आहे. तो ऍज अ डेटा अनालिस्ट तुम्ही कुठंच यूज नाही करत, ट्रिगर कन्सेप्ट. ठीक आहे. तर एवढा सिलेबस हा सफिशियंट आहे तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी. फक्त आता बेसिक क्लिअर पाहिजे तुमचं. बेसिक म्हणजे बघा, जॉईंटच्या वरती हे सर्व जर क्लिअर असेल ना एवढं, ठीक आहे, डेटा पासून ते जॉईंटच्या इथपर्यंत सर्व क्लिअर असेल, हे ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जॉईंट पासून सर्व, जॉईंट, सब क्वेरी, स्टोअर प्रोसिजर, विंडो फंक्शन आहे, सर्व इझी वाटेल. त्यासाठी तुमचं बेसिक एकदम परफेक्ट पाहिजे. ओके. मी फाईल शेअर करतो, तुम्ही रेफरन्स साठी यूज करू शकता. डे 1 पासून यामध्ये सर्व क्वेरीज राईट केलेल्या आहे. कोणत्या पण क्वेरी मध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्ही ही फाईल रेफर करू शकता. ठीक आहे. बघा, क्रिएट डेटाबेस पासून सर्व आहे यामध्ये. ओके. सो ही फाईल मी शेअर करतो. अजून काही डाऊट कोणाला? ओके. तुम्ही आता मॉक इंटरव्ह्यू कधी पण देऊ शकता. तुमचा स्टडी झाल्यावर फक्त स्लॉट एकदा बुक करायचा आहे तुम्ही एक